तीळ आपल्याला थोडे परतून घ्यायचे आहे। मी गूळ घेतलेला आहे, त्यामध्ये आपण थोडं तूप घालणार आणि अगदी थोडंसं पाणी आपल्याला घालायचं आहे। गूळ आपल्याला चांगला विरघळून घ्यायचा आहे। चिक्कीसाठी शक्यतो चिक्कीचाच चिकट असा गूळ आपल्याला वापरायचा आहे। वाटीत आपल्याला पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये पाक झाला की नाही त्यासाठी आपण 1-2 थेंब टाकणार आहे। इथे बघू शकता अजून आपला पाक व्यवस्थित झालेला नाही आहे, तर कलर पूर्णपणे बदललेला आहे। आता परत आपण पाण्याची टेस्ट करून बघूया। अजून 5 मिनिटं आपल्याला होऊ द्यायचं आहे। इथे बघू शकता पाकाची छान गोळी तयार झालेली आहे। ही आपल्याला दाताखाली चावून बघायची आहे। जर ती सहजरित्या चावल्या गेली तर आपला पाक हा व्यवस्थित झालेला आहे असे समजावे। इथे मी तूप लावून घेतलेलं आहे, लाटणाला सुद्धा थोडं तूप लावायचं आहे। आता आपल्याला यामध्ये तीळ घालायचे आहे। हे सर्व आपल्याला खाली टाकायचं आहे। हे गरम असतानाच थोडा जेवढं होईल तेवढं आपल्याला हे फैलवायचं आहे आणि नंतर लाटायचं आहे। आता आपल्याला हा पापड जेवढा लांब होतो तेवढा लाटून घ्यायचा आहे। इथे बघू शकता तिळाचा पापड मी सहज उचलू शकत आहे। आता आपल्याला याच्या छान वड्या करायच्या आहेत। तुम्ही बघू शकता किती खुसखुशीत आपली वडी झालेली आहे। तर अशा प्रकारे रेडी आहे आपली तीळ आणि गुळाची खुसखुशीत अशी चिक्की। तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका।